नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आत्ता मी आहे आर.के. नगर रोडला. या फुलाचं नाव आहे घंटी फूल. रस्त्याच्या कडेला मला याचं झाड दिसलं, खूप छान आहे. लव्हेंडर कलरची फुलं आहेत, घंटीसारखी लोंबकळत आहेत. तुम्हाला माहीत होतं का हे फूल? ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आत्ता मी एका ठिकाणी थांबलेलो आहे, तुम्हाला ते ठिकाण दाखवतो. मी आहे आर.के. नगर चौक येथे. आपण बघू शकता ह्या चौकला लागून ही भाजी मंडी आहे. इथेच हे महादेवाचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण छान आहे. मंदिरासमोर एक छोटासा नंदी आहे आणि मी दुपारी आल्यामुळे मंदिर बंद होतं. सकाळी आणि संध्याकाळी मंदिर ओपन असतं. आपण बघू शकता महादेवाची पिंड किती छान पूजा केलेली आहे, मनमोहक आहे आणि इथं आलं खूप प्रसन्न वाटतं. ओम नमः शिवाय. आता आपण इथून पुढे जाऊया. कोल्हापुरातील आर.के. नगर परिसरात असणारे खडीचा गणपती हे एक जागृत आणि स्वयंभू देवस्थान आहे. हे मंदिर शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असून भाविकांसाठी विशेषतः संकष्टी व अंगारकी चतुर्थीला इथे मोठी गर्दी असते. ही स्वयंभू मूर्ती आहे. येथील गणेश मूर्ती ही स्वयंभू असून साधारण 1.5 ते 2 फूट उंचीची आहे. गणेशाची मूर्ती उभी व खडी असल्यामुळे याला खडीचा गणपती असे म्हटले जाते. आर.के. नगर मेन रोडवर हे मंदिर आहे आणि शहरापासून जवळच एका निसर्गरम्य व शांत परिसरात हे मंदिर आहे. दर महिन्याच्या येणाऱ्या संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. अनेक कोल्हापूरकर नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येथे नियमित येतात. तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. खूप छान आणि शांत परिसर आहे आणि हा खूप प्रसिद्ध गणपती आहे. मित्रांनो, आपण आता खडीच्या गणपतीचं दर्शन घेतलं. आता आपण जात आहोत पुढे जर का मला कोणता आवडती प्लेस दिसली तर मी शूट करेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन. चला बाय. गणपती बाप्पा मोरया. मी आता आलेलो विजयमाता उद्यान सांस्कृतिक हॉल इथे एक छोटीशी बाग आहे. ॲक्च्युली या रस्त्याने मी खूप वेळा आलेलो पण हे उद्यानात मी कधीच आलो नाही. मी आता जी ठिकाणं अशी स्किप केलेले आहेत ना, छोटी असे ना मोठी असे ना, ते मला एकदा का होईना जाऊन यायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी जातो, मलाही दाखवतो. छोटीशी बाग आहे परंतु इथल्या लोकांसाठी ही खूप छान आहे आणि मेंटेन पण आहे. झाडे लावलेली आहेत, पक्षी आहेत इथे. तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, झोकाळे आहेत. आणखी काय पाहिजे यार. आणि हे आहे मारुती मंदिर. मित्रांनो, बरीच अशी ठिकाणं असतो म्हणजे आपण ज्या रस्त्यावर जात असतो ती बघत पण नाही, परंतु खूप छान असतात. आपण 5 मिनिट का असणार, 10 मिनिट का असणार वेळ काढून, आपल्याकडे असतो वेळ. आपण म्हणतो वेळ नाही, आपल्याकडे असतो वेळ. तेवढा वेळ काढून ती ठिकाणं बघा, एकदा बघा चालेल. परत ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस रिपीट जावा. परंतु बघा यार, खूप मस्त असतं जे आपण मिस करतो.
बघितलं की आपल्याला जुने दिवस आठवतात ना आपले बालपणीचे. मंदिर सध्या बंद आहे. मोठं मंदिर आहे. खूप भारी वाटते. असले सुंदर सुंदर ठिकाणं आपण मिस करतो आपल्या आसामला, जे आपण बघू शकतो. पैसे आहे करके आहे प्रसन्न कानगरकर. हाय मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.